सोडा न वापरता त्याचबरोबर डाळीचं पीठ किंवा बेसन याचा देखील वापर इथे न करता अतिशय कुरकुरीत आणि आतून एकदम जाळीदार अशी भजी तयार करणार आहोत। हरभरा डाळीपासून तयार झालेली ही भजी चवीला खूपच अप्रतिम तयार होते। आवाजावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की भजी किती कुरकुरीत झाली आहे आणि बनवण्याची कृती देखील अतिशय सोपी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। त्यासाठी इथे मी अर्धा बाउल हरभऱ्याची डाळ घेतली आहे। ही डाळ स्वच्छ निवडून पाण्याने एकदा स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्यानंतर डाळीपेक्षा डबल यामध्ये पाणी घालायचं आहे आणि 2.5 ते 3 तासासाठी ही पाण्यामध्ये भिजवून ठेवायची आहे। जर तुमच्याकडे सकाळी वेळ नसेल तर तुम्ही रात्री डाळ पाण्यामध्ये भिजवून ठेवलीत ना तरी देखील चालेल। डाळ पाण्यामध्ये भिजल्यानंतर यामधील सर्व पाणी काढायचं आहे। पाणी सर्व काढल्यानंतर एक मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आहे। त्यामध्ये पाण्यामध्ये भिजवलेली डाळ सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे। यामध्ये 4 हिरवी मिरची, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, त्याचबरोबर 1 इंच आल्याचा तुकडा घालायचा आहे। अर्धा कपपेक्षा कमी पाणी यामध्ये घालायचं आहे आणि हे दरदरीत मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। थोडंसं बारीक झाल्यानंतर यामध्ये कोथिंबीर घालायची, आणखी एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि ही डाळ अशा प्रकारे दरदरीत वाटली गेली आहे। मिक्सरला बारीक केलेली ही डाळ आता एका मोठ्या बाउलमध्ये काढायची आहे। डाळ बाउलमध्ये काढल्यानंतर यामध्ये अर्धा चमच्यापेक्षा थोडंसं जास्त मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर 1 ते 1.5 मिनिटासाठी चमच्याने एका डायरेक्शनमध्ये एकसारखं असं फेटून घ्यायचं आहे। त्यामुळे यामध्ये हवा तयार होते आणि भजी फुलायला मदत होते। 1.5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता पीठ सुरुवातीला अशा प्रकारे होतं आणि ते फुलून आता डबल झालेलं आहे। आता यामध्ये एक कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा आहे। त्याचबरोबर भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे। आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत। कांदा बारीक किंवा लांब साईजमध्ये कोणत्याही साईजमध्ये तुम्ही कट करून यामध्ये वापरू शकता। पाव चमचा हळद घालायची आहे। आणखी एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ। गॅसवरती कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे। तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं असावं। आता अशा हे तयार झालेले मिश्रण तेलामध्ये सोडून घेऊ। भजीचं पीठ जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो ना तेव्हा गॅस मोठ्या आचेवरती चालू ठेवायचा आहे। एकदा का आपण भजीची साईड पलटली की मग गॅस मध्यम आचेवरती चालू ठेवून सर्व बाजूला सोनेरी रंग येईपर्यंत छान असे तळून घ्यायचे आहेत। आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता पीठ इतका हलका तयार झाला आहे की भजी तेलामध्ये पोहत आहेत। त्याला पलटी करण्याची देखील गरज लागणार नाही, इतके छान हे हलके झाले आहेत। पीठ जेव्हा हलकं होतं ना तेव्हा ते तेलामध्ये सोडल्यानंतर आपोआप अलटीपलटी होतात, इतके छान हे भजी तयार होतात। गॅसची फ्लेम कधीही बारीक करायची नाही, एकतर मोठी किंवा मध्यम ठेवायची आहे। त्यामुळे भजी एकसारख्या रंगावरती तळे जातात, त्याचबरोबर आतून देखील एकदम जाळीदार अशी तयार होतात। आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता भजीला कलर देखील खूप सुंदर आला आहे आणि भजी पाहता क्षणी ओळखते की बाहेरून किती कुरकुरीत झाली आहे। आता हे सर्व भजी तळून झाले आहेत, हे आपण साईडला काढून घेऊ। आता ही तळलेली सर्व भाजी साईडला काढायची आहे। गॅस मोठ्या आचेवरती चालू ठेवायचा आहे आणि भजीची दुसरी बॅच तेलामध्ये सोडायची आहे। गॅसची फ्लेम एकसारखी चालू ठेवायची आहे, एकतर मध्यम किंवा मोठी। जर तुम्ही लो फ्लेमवरती भजी तळलात ना तर त्यामध्ये तेल जास्त ओढून घेतं। मग तुम्ही कोणत्याही प्रकारची जरी भजी केलात ना तरी गॅस मंद आचेवरती अजिबात करायचं नाही, नाहीतर त्या भजीमध्ये तेल जास्त ओढलं जातं। तर अशा प्रकारे दुसरी बॅच देखील तयार झाली आहे। अशा प्रकारे हरभरा डाळीची भजीमध्ये तेल देखील खूप कमी ओढलं जातं। आता एक भजी मी तुम्हाला कट करून दाखवते, तुम्ही पाहू शकता आतून देखील एकदम जाळीदार अशी ही भजी तयार झाली आहे। जरी यामध्ये आपण सोड्याचा वापर केला नसला ना तरीसुद्धा आतून पीठ अजिबात कच्चं राहिलेलं नाही, तर छान असं जाळीदार तयार झालं आहे। त्यासाठी पीठ एकसारखं 1.5 ते 2 मिनिटासाठी फेटून घेणं गरजेचं आहे। त्यामुळे यामध्ये हवा तयार होते आणि भजी छान फुलण्यास मदत होते। तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा। भजीबरोबर आता इथे हिरवी मिरची देखील तळून घेतली आहे। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। तुम्हाला जर हरभऱ्याची डाळ पचत नसेल, त्यामुळे पोट खूप गच्च होत असेल ना तर याऐवजी तुम्ही मुगाची डाळ वापरून देखील ही भजी बनवू शकता। फक्त हरभऱ्याची डाळ घेतली, इथे मुगाची डाळ घ्यायची आहे आणि बाकी सर्व प्रोसेस सेम करायची आहे। तर परत भेटू आपण पुढील रेसिपीसह, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।